आता मार्चमध्ये छाटणी पहिली का करावी तर त्याचं कारण काय? तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी दूत साहिल यादव, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चरची आमचं लोकेशन आहे एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आमची नर्सरी एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे आहे. गेले 25 वर्ष झालं आम्ही क्षेत्रात काम करत आहे. तर आज कशाला आलो आहे? आज आम्ही आलो आहे NK, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे. आता आलो आहे कशासाठी? तर आता हे तुम्ही प्लांटेशन बघू शकता इकडे. तर आता तुम्ही हे बघू शकता, सुमारे 8 महिन्याचं हे प्लांटेशन आहे. गेल्या वर्षी जुलैच्या दरम्यान ह्या झाडाची आपण लागवड केलेली आहे आणि आता ह्याला एक छटणी अगोदरची झालेली आहे. आता हे आपण दुसरी छटणी करणार आहोत. आता हे चांगली कानोपी तयार झाले. मागं तुम्ही बघू शकता सरसकट अशी 270 झाडांची आहे. पलीकडच्या साईडला छटणी झालेली आहे. आता इथून पुढे करणार आहोत. आता हे बघा इकडं ही वळ दाखवत आता तोपर्यंत. इथं अशी 270 झाडं आहेत. आता हे तुम्हाला दाखव छटणी कशी करायची. आता हे बघा, आता तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की छटणी म्हणजे काय. आता छटणी म्हणजे काय असतं? आता हे आपलं झाड आहे, ह्याचं जी पाला असतो तो कट करणे म्हणजे छटणी सोप्या भाषेत. पण आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल, एवढं चांगलं पाला पाचोळा आला तर कट का करायचं? तर काय होतं हे बघा, इकडं जवळून या दाखवतो. आता हे बघा, इथून आपण एक फांदी कट केली तर आता होणार काय? इथून बाजूला जे हे पॉईंट आहेत, इथून हे बघा, इथून ह्या पॉईंटपासून परत इथनं फांद्या फुटायला चालू होतात. म्हणजे इथून एक कट मारला की बाजूने 4 फांद्या अजून निघणार. आणि ह्याचा फायदा काय होतो? जो आपला खोड आहे तो खोड स्ट्रॉंग व्हायला मदत होते, म्हणून आपण छटणी करतो. आता मार्चमध्ये छटणी पहिली का करावी तर त्याचं कारण काय? आता जर का ह्यो मार्च महिन्यात कट केलं की ती काडी त्याला आपण फवारणी घेणार आणि खतभरणी करणार आहे. ती परिपक्व होऊन आपल्याला मे महिन्यात दुसरी छटणी बसते. म्हणजे आपल्याला 2 स्टेज वाढतं आहे झाड ऑटोमॅटिक. म्हणून छटणी आपण मार्च महिन्यात करतो. आता कशी करायची तर या इकडे दाखवतो. साधारणपणे हा पॉईंट निवडायचा पानाच्या इथला आणि त्या पुढे इथभर अशी जागा सोडून कट मारून टाकायचा, जेणेकरून ह्या पॉईंटपासून फुटवे निघतील. आता हे एवढंच करून थांबून चालत नाही. आता हे कट मारल्यानंतर नाही ना, आता हे कोणासाठी आहे तर ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाण्याची मुबलक पाणी शिल्लक आहे किंवा पाणी अवेलेबल आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे आहे. आता ज्या शेतकऱ्यांकडे आता मे महिन्यात पाणी अवेलेबल जास्त होत नाही त्या शेतकऱ्यांनी करू नये, कारण की आपल्या झाडाला स्ट्रेसमध्ये देखील जाऊ शकतं. म्हणून पाणी छटणी करा. आता इकडे बघा, हे आता झाड वरून कसं दिसतंय, हे असं प्रॉपर असं गोल छत्रीसारखा आकार झालेला आहे. 2 छटण्यानंतर ह्या बागेला तुम्हाला परत एक व्हिडिओ टाकतो, त्यामध्ये तुम्ही बघू शकता की छत्रीसारखं झाड तयार होतं आहे का नाही. आता इकडे या. आता काय काय झाडांना मोहर पण आलेला हे बघा. तर सरळ आहे ना, मोहर काढून टाकायचा. कसं होतं आहे, मोहर जर का ठेवलं तर त्याचा परिणाम काय होतो आपल्या आंब्याच्या बागेवर, तर आपली जी वाढ आहे ना ती खुंटते. म्हणजे 1 ते 1.5 वर्षाची आपली मेहनत वाया जाते. म्हणून मोहर काय ठेवायचा नाही आपल्या आंब्याबागेमध्ये, तो सरळ काढून टाकून द्यायचा. हे आता लावताना सरांनी 2.5-3 वर्षाचं प्लांटेशन लावलेलं, त्याचा आता तुम्ही रिझल्ट बघू शकता. आता बाजूला बघायला गेला ही काय काय याला आता फुटवे देखील निघायला चालू झाले, तरी पण इथं आपण कट करणार आहोत, कारण ती वाढ परत आपल्याला नवीन फुटवे काढायला होणारच आहे. आणि ह्याचा रिझल्ट असा की बाग जोमात आपली दमदार होते आणि त्याचसोबत आपण बाकीच्या पण गोष्टी टाळू शकतो. म्हणजे जसं की आता कसं असतं छटणीमध्ये, फक्त आपण पालाच काढत नाही, जे कीड आहे, रोग आहे, रोगी झाड आहे ते पण आपण काढतो. हे आपण अशी छटणी जर का केली तर एक चांगले तुमचं डेरेदार झाड तयार व्हायला नक्कीच मदत होईल. आता तुम्ही म्हणशीला की काय काय बागायतदारांची बारक्या लेवलला छटणी असते, म्हणजे ह्या पॉईंटपासून छटणी करतात, जवळून या दादा, ह्या लेवलपासून छटणी करतात. पण त्या बागेचं अंतर कसं असतं, स्पेसिंग असते कमी, 3x3, 4x4. आता आपण बघायला गेलं तर साधारणपणे 8 ते 10 फूट आपल्या 2 झाडांच्या मध्ये ओळीमध्ये देखील अंतर आहे. 2 झाडाच्या मध्ये 12 फुटाच्या आसपास आहे आणि 2 ओळीमध्ये 8 फूट आहे. म्हणून साधारणपणे आता समजून घेतलं पाहिजे की कुठल्या लेवल छटणी करणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला काही डाऊट असतील किंवा काही अडचणी येत असतील छटणी केल्यानंतर पुढं काय करावं, कुठं काय, तर ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ह्यानंतर आम्ही काय करणार आहे की जिथे पॉईंट कट केलेला आहे तिथं आपण बुरशीनाशक लावणार आहे. बुरशीनाशक आता का लावायचं, कारण काय असतं, हे ओपन स्पोर्स असतात, म्हणजे ह्या स्पेशिओ उघड्या होत्या, त्याच्यावर कुठल्याही बुरशीचा अटॅक होणे, कारण तेवढं आपल्याला जोखमीचं पण देखील असतं. म्हणून बुरशीनाशक आम्ही लावणार आहे, ते पण क्लिप पुढे ॲड करतो. तर शेतकरी मित्रांनो, मग अशी म्हणल्याप्रमाणे आता आपण काय लावतो तर ह्याच्यावर बुरशीनाशक लावतो. हे बघा, हे धानुका कंपनीचं M45 आहे. हे कॉन्टॅक्ट फंगिसाईड आता इथे या तुम्हाला जवळून दाखवतो. हे आता तसं असं चिमटेला लावून घेतलेलं आहे.
आणि हे असं जसं आहे इथे फक्त आपण लावून घेणार आहोत असं सिंपल एकदम पद्धतीने. हे असं का करतोय तर आपण ह्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की जेणेकरून जी आपली बुरशी आहे ती ह्या ओपन स्पेसमधून जाणार नाही आणि आपल्या झाडाला छाटणीनंतरनं जी प्रॉब्लेम येतात किंवा बुरशी वगैरे लागते तसलं कोणताही फरक आपल्या बागेवर पडणार नाही आणि आपलं बाग आणि आपले झाड निरोगी राहील. हे आता ह्या ह्याच्यातून आपण बघितलं तर हे आपण महत्त्वाचं करणं गरजेचं आहे छाटणीनंतरनं. जसे छाटणीबरोबर त्यासोबत हे कार्य करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि काय करा की जर का कोण शेतकरी आहेत ज्यांना लागवड करायची आहे आंबा लागवड किंवा इतर गोष्टी तुमच्या मनात काय येत असेल संपूर्ण मार्गदर्शन आपल्याकडे मिळून जाईल. गेले 25 वर्ष झालं आम्ही ह्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि बराचसा असा चांगला प्रतिसाद देखील आहे. तर तुम्ही जर का जवळून बघितलं तर एका वर्षात फळं लागलेली पण बरीचशी झाडं आहेत. आता ह्या बऱ्यापैकी झाडं 70% झाडांना मोहर लागलेला काही काय आम्ही काढून टाकलेला. आता हे ह्या प्रकारे हे जी कॅनोपी बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. खोड बघू शकता तुम्ही, झाडं बघू शकता, एकसारखी सगळी झाडं आहेत, काय कमी नाही जास्त नाही, सगळं आपलं प्रॉपर असतं. आता तुम्ही जर का बघायला गेला तर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आमची नर्सरी आहे. जर का कोणाला रोपं लागणार असली तर कॉन्टॅक्ट करू शकता. खाली डिस्प्लेवर आमचा नंबर येत आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा विसरू नका. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.